प्रधानमंत्री घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024 ते सन 2028 ते 29 दरम्यान जे लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ जी आहे राज्य शासनाकडून जे आहे 4 एप्रिल 2026 रोजी हा महत्त्वाचा जी निर्गमित करण्यात आला आहे। आता 50,000 रुपये वाढी अनुदान मिळणार म्हणजे प्रत्येक लाभार्थ्यांना हे मिळणार आहे। तुम्ही बघू शकता 4 एप्रिल 2025 रोजी हा जी निर्गमित करण्यात आला होता। इथं प्रस्तावनामध्ये तुम्ही बघू शकता हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न हा सरकारचा आहे। राज्यातील प्रत्येक भागातील बेघर घरकुल लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजनांचा राबवण्यात येणाऱ्या राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गातील राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती नवोदित घटकांकरिता रमाई आवास योजना, अनुसूचित जाती जमातीकरिता शबरी आवास योजना, आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती भटक्या जाती जे आहे करिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे। वरील सर्व योजनांची अंमलबजावणी जी आहे ग्रामविकास विभागामार्फत स्थापित राज्य व्यवस्थापक कक्ष जे आहे मित्रांनो ग्रामीण गृहनिर्माण व कार्यालयाच्या करण्यात येत आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 सन 2016 ते 17 ते 2021 ते 22 या कालावधीमध्ये राज्यात राबवण्यात आला। आता केंद्र शासनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 2024-25 आणि 28-29 या कालावधीसाठी सुरू करण्यात आला आहे। राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत जे केंद्र शासनाकडून राज्यात सन 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे। हे शासन निर्णय बघा मित्रांनो, नेमका हा हप्ता कोणाला मिळणार 50,000 रुपये ते पण सांगणार मित्रांनो। उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढीलप्रमाणे हा GR निर्गमित करून निर्णय घेतलेला आहे। केंद्र पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना अंतर्गत सन 2024 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिस्स्यातून 50,000 रुपये एवढी अतिरिक्त वाढ ही मान्यता देण्यात आलेली आहे। 50,000 रुपये म्हणजे 50 पैकी 35,000 रुपये अनुदान हे घरकुलसाठी बांधकामासाठी तर 15,000 रुपये इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपेक्षा सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान हे अनुदेय राहील असेही सांगण्यात आलेले मित्रांनो। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपये अनुदान हे देय असणार नाही। तुम्हाला हे अनिवार्य करण्यात आले प्रत्येक घरावर छतावर हे सौर ऊर्जा पॅनल असणं हे गरजेचं आहे। शासनाचा निर्णय आहे। राज्यात सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाअंतर्गत आदिवासी विकास महाविभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनेबद्दल मंजूर दृष्टीकरिता असलेले देयक पूर्ण करून यापैकी नव्याने वेगवेगळे उद्दिष्ट देत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024 ते 25, 28 ते 29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांची आवश्यकता निधी संबंधित प्रशासकीय विभागाच्या अर्थसंकल्पातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो। ज्या लाभार्थ्यांचे तुम्ही ते बघितलेले 2024 आणि 25, 2028 आणि 29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी हा आवश्यक निधी हा प्राप्त होणार आहे। तुम्ही जर यामध्ये बसत असाल तर तुम्हाला सुद्धा हा 50,000 रुपये निधी म्हणजे 35,000 रुपये घरकुलसाठी आणि 15,000 रुपये सौर ऊर्जेसाठी इथं तुम्हाला सोलारसाठी इथं मिळणार आहे। महत्त्वाच्या नवीन अपडेटसाठी चॅनल नवीन आला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।